आज आहे अधिक मासचा शेवटचा दिवस आणि आमचं धोंडे जेवण. सासरहून माहेरी जाण्यासाठी निघाली होती. भयंकर असं ऊन आहे नागपूरमध्ये. तसं ते हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे. 15 दिवसाआधीचा व्हिडिओ आहे. माहेरी जातानाच थोडेफार मिठाई आणि थोडेफार शेव घेतले होते उपवासाची, कारण आज सगळ्यांनाच उपवास होता. गेल्या गेल्या इथे सत्यनारायणची कथा सुरू होती आणि दुसरीकडे स्वयंपाकाची सुद्धा तयारी सुरू होती. आणि आज जो स्वयंपाक होणार होता ना, तो सगळे आम्ही घरी मिळूनच करणार होतो. इथे सत्यनारायणची कथा पार पडली आणि सोबतच इथे आरती सुद्धा सुरू होती. घरात एकदा तरी वर्षातून सत्यनारायणची कथा व्हायलाच पाहिजे असं मलाही वाटते. आणि माझं स्वतःचं घर झाल्यानंतर मी सुद्धा वर्षातून एकदा नक्कीच सत्यनारायणची कथा माझ्या घरी करणार आहे. मी सुद्धा छान अशी पूजा करून घेतली. बघा, इथे सगळ्यांनाच उपवास होता म्हणून भगर आणि मी आणलेले शेव आम्ही सगळे इथे खात होतो. आणि खाली जेवढा इथे पसारा सुरू आहे ना, तेवढाच इथे वर सुद्धा सुरू होता, कारण अर्धा स्वयंपाक खाली आणि अर्धा स्वयंपाक वर असं काहीसं इथे चाललं होतं. आणि जे जेवण होणार होतं ते वरच होणार होतं. आणि जेव्हा आम्ही मामाकडे येतो तेव्हा आमची प्रचंड मस्ती आणि मज्जा सुरू असते. मज्जा म्हणजे आम्हाला लॉलीपॉप खायला मिळते, जे की मम्मी कधीच आम्हाला देत नाही. कधीतरी मी देते, पण इथे आल्यानंतर आज दिवसातला हा सेकंड लॉलीपॉप त्याचा होता. आपण किती जरी नाही म्हटलं तरी सुद्धा मामा मावशी काही ऐकत नाही. आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक होता म्हणून मी आणि कृषिकाने इथे चपात्या करण्याचा दाबा घेतला होता, कारण खूप साऱ्या चपात्या आम्हाला इथे बनवून घ्यायच्या होत्या. सगळं क्लिनिंग करून वगैरे छान अशी मी रेडी झाली होती. आणि आमचं होतं आज इथे धोंडे जेवण, तर तेच इथे सुरू होतं. छान असं ताट आमचं मांडलं होतं, सुंदरसं असं सिम्पल डेकोरेशन केलं होतं. आणि त्यानंतर आज आम्ही सभाशीण ब्राह्मण म्हणून पण आमचा पहिला मान इथे होता. तर इथे तेच आमची पूजा करणं सुरू होतं आणि सोबतच आम्हाला खूप सारे गिफ्ट्ससुद्धा मिळाले. प्रीतम खूप हॅप्पी असतो जेव्हा त्याला एवढे सगळे गिफ्ट्स मिळतं. आणि तो नेहमीच म्हणतो की मी खूप लकी आहे की मला सासरच्यांकडनं नेहमीच कपडे मिळतात, आणि तो त्याचमुळे कपडे घ्यायला सुद्धा नाही म्हणतो. बघा, आता अव्यूचा इथे तिसरा लॉलीपॉप सुरू आहे आणि त्याची मज्जा बघा, मस्त बसून एन्जॉय करतोय. कारण मम्माला ते दिसलं नाही पाहिजे, मम्माला दिसलं की ती लगेच ओढून घेईल. आणि अभिनवच्या या स्टंटबरोबर माझा मिनी ब्लॉग इथेच एंड करते.